श्री स्वामी समर्थ. मैत्रिणींनो, नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांत. यंदाही 14 जानेवारीला बुधवारी देशभरात मोठ्या उत्साहात हा सण साजरा करण्यात येणार आहे. मकर संक्रांतीच्या सणाला जसं हळदी कुंकवाला महत्त्व आहे, अगदी त्याचप्रमाणे सुगड पूजनाला सुद्धा तेवढेच महत्त्व आहे. सुगड पूजन म्हणजे काय? तर या दिवसामध्ये शेतामध्ये जी पिकं निघतात ती सर्व घटामध्ये भरून किंवा एका मातीच्या बोळक्यामध्ये भरून त्याची पूजा केली जाते. यालाच आपण सुगड पूजन म्हणतो. काही ठिकाणी याला खण म्हणतात. मातीची बोळकी, सुगड, लोटकी अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जातं. पूर्वीच्या काळात मातीचे घट नव्हतेच. अशा वेळी घरात लहान गडव्याची सुगड म्हणून पूजा केली जात होती. पण आज मकर संक्रांती आली की बाजारात तुम्हाला सहज तांबड्या आणि काळ्या रंगाची मातीचे सुगड मिळतात आणि या सुगडमध्ये शेतातील धान्य भरून त्यांची पूजा केली जाते. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सुगड पूजन किंवा खणाची पूजा अगदी योग्य आणि पारंपरिक पद्धतीने कशी करायची, सोप्या पद्धतीने कशी करायची ते सांगणार आहे. त्याचबरोबर ही पूजा कधी करायची, भोगीला की संक्रांतीला, एकूण किती खण आपल्याला आणायचे आहेत, ही पूजा कोणत्या वेळेत करायची आहे, दुसऱ्या दिवशी या खणाचं किंवा सुगडाचं काय करायचं, अशी संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर मैत्रिणींनो, सुगड हे 2 प्रकारचे असतात. काही ठिकाणी काळे तर काही ठिकाणी तांबड्या मातीचे सुगड घेतले जातात. तुम्ही ज्या रंगाचे सुगड दरवर्षी वापरता तसे सुगड आपल्याला बाजारातून खरेदी करायचे आहे. तर लक्षात ठेवा, सुगड आपल्याला भोगीच्या दिवशीच खरेदी करायचे असतात. जर तुम्हाला नाही जमलं तर तुम्ही संक्रांतीच्या दिवशी सकाळी पण खरेदी केली तरीही चालू शकतं. पण शक्यतो भोगीच्या दिवशी आपल्याला सुगड खरेदी करायचं आहे. आपण बाजारामध्ये जेव्हा सुगड खरेदी करण्यासाठी तेव्हा जाताना बरोबर आपल्यासोबत हळदी कुंकू, थोडंसं तीळ, तांदूळ आणि तिळाबरोबर आपल्याबरोबर घेऊन जायचं आहे. बाजारातून सुगड खरेदी करण्यापूर्वी आपल्याला ते व्यवस्थित पाहून घ्यायचं आहे. सुगड किंवा खण कुठेही तुटलेले, फुटलेले, चिरलेले, टवके निघालेले नसावे याची खात्री करूनच मगच आपल्याला सुगड खरेदी करायचे आहेत. आणि सुगड खरेदी केल्यानंतर लगेच आपल्याला हळदी कुंकू लावून त्या सुगडाची पूजा करायची. आधी सुगडांना हळद कुंकू लावायचं आणि त्यात थोडे तीळ, तांदूळ आणि तिळगूळ टाकायचे आणि नंतर मग ते सुगड आपण घरी घेऊन येऊ शकतो. कारण प्रत्येक वर्षी संक्रांतीला आधी नवा कोरा खण पूजायचा असतात. त्यामुळे दरवर्षी संक्रांतीला आपल्याला नवीनच सुगडं किंवा नवीनच खण खरेदी करायचे असतात. आणि मग घरी आल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा ते खण स्वच्छ पाण्याने धुवायचे असतात. काही ठिकाणी धुतले जातात, काही ठिकाणी धुतले जात नाही. जशी तुमच्याकडे पद्धत असेल तसं तुमच्यानुसार तुम्ही करू शकता. पण बाजारामध्ये सुगड खरेदी केल्यानंतर नवे कोरे खण कुजलेले असतात. त्यामुळे आम्ही पुन्हा एकदा धुवून त्याची पूजा करतो. काही जण भोगीला संध्याकाळी पण सुगडं पूजन करतात आणि काही जण संक्रांतीच्या दिवशी पण करतात. जशी तुमच्याकडे पद्धत असेल त्यानुसार तुम्ही करू शकता. भोगीच्या दिवशी सुगड आणून त्याची हळद कुंकू लावून तांदूळ, तिळगूळ टाकून पूजा करू शकता आणि संक्रांती दिवशी त्यामध्ये ओसा भरला तरी चालू शकतो. तर आपण प्रथम सुगड पूजेसाठी साहित्याची लिस्ट जाणून घेऊया. मकर संक्रांतीला सुगड पूजेसाठी कुठलेही साहित्य राहू नये म्हणून एक लिस्ट तयार करून घ्या. तर एका सुवासिनीसाठी आपल्याला 5 सुगडं आणि 1 मातीची पंती लागते. जर 2 सुवासिनी असतील तर आपल्याला 10 सुगडं आणि 2 मातीच्या पंत्या लागतील. हे प्रथम लक्षात घ्या. म्हणजे सुगड खरेदी करताना घरातील प्रत्येक सुवासिनीचे 5 सुगड आणि 1 पंती अशा प्रकारे खरेदी करायचं आहे. बघा, काही जण 7 पण सुगड घेतात, 1 देवाचं आणि 1 तुळशीचं म्हणून. पण काही जण या 5 पैकी 1 तुळशीजवळ ठेवतात, 1 देवाजवळ ठेवतात. काही जणी तुळशीचे वेगळेच असे सुगड घेतात. तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही खरेदी करा. सकाळीच आपल्या देवघरातील पूजा झाल्यानंतर आपण लगेच सुगड पूजा करून घ्यायची असते. 5 मिनिटात होते. आपल्याला मोठे काळे किंवा लाल म्हणजे तांबड्या रंगाचे सुगड हे एका सुवासनासाठी 5 सुगड आणि 1 मातीची पंती
हरभरा, गाजर, ऊस, तीळ, शेंगदाणे म्हणजे भुईमुगीच्या शेंगा, बोरं, तिळगुळ, हळद कुंकू, गव्हाच्या लोंब्या आणि फुलं मार्केटमधून घेऊन यायची आहे. सुगड पूजेची आधी ही तयारी करून ठेवा आणि ज्या दिवशी सुगड पूजा करणार आहात तिथे हे साहित्य जमा करा. एक पाट किंवा चौरंग घ्या. त्यावर लाल रंगाचा कपडा, दिवा, रांगोळी, तांदूळ किंवा गहू, तिळगुळ, लाडू आणि बाजारातून आणलेले साहित्य हे सर्व एकत्रित ठेवा. आता सुगड पूजा कशी करायची तर मकर संक्रांतीला लवकर उठून आंघोळ करून पाण्यात काळे तीळ घालून सूर्याला अर्घ्य द्यावे. सूर्याची हळद कुंकू वाहून पूजा करायची आहे. नंतर या दिवशी महिलांनी नवीन वस्त्र परिधान करून पूजा करावी. आता सर्वात आधी घरातील देवाची पूजा करून घ्यावी. नंतर ज्या ठिकाणी तुम्ही पूजा करणार आहात ती जागा स्वच्छ करून तिथे पाट किंवा चौरंग ठेवा. त्याभोवती आता एक सुंदर रांगोळी काढा आणि त्या चौरंगावर लाल रंगाचे वस्त्र अंथरून ठेवा. सर्वात आधी दिवा लावून घ्या. दिव्याची हळद कुंकू, अक्षदा वाहून फुलं वाहून पूजा करून घ्यावी. दिव्याला नमस्कार करावा. त्यानंतर कोणतीही पूजा आपण गणपती बाप्पाच्या पूजनाने करतो, त्यामुळे गणपतीला अभिषेक घालून घ्या. नंतर गणपतीची पण हळद कुंकू, अक्षदा, फुलं वाहून पूजा करून घ्या. गणपती बाप्पांना नमस्कार करायचा. त्यानंतर सुगड मांडण्यासाठी आपल्याला पाटावरती छोट्या छोट्या तांदूळाच्या राशी करायच्या आहेत. त्यावरती हळदी कुंकू व्हायचं आहे आणि त्यानंतर सुगड धुवा किंवा ओल्या कपड्याने पुसले तरी चालतील. आता 5 सुगडांना तुम्ही 5 ठिकाणी उभे हळदी कुंकू लावा किंवा आता फक्त सुगड्यांना हळदी कुंकू लावलं तरी चालेल. आता तांदूळाच्या प्रत्येक राशीवर आपल्याला एक एक सुगडं ठेवून घ्यायचं आहे. संक्रांतीच्या दिवसामध्ये तिळगुळाला खूप जास्त महत्त्व आहे. त्यामुळे सर्वात आधी आपल्याला त्या खणामध्ये थोडे थोडे तीळ टाकायचे आहे आणि थोडे थोडे तांदूळ टाकायचे आहेत. नंतर मग तिळगुळ किंवा याला काहीजण हलवा म्हणतात साखरेचा, किंवा काहीजण साखरेचे तिळगुळ म्हणतात, ते टाका. त्यानंतर आपण ज्या काही फळभाज्या घेतल्या असतील त्या सर्व या सुगड्यामध्ये भरून घ्यायच्या आहेत. या दिवसामध्ये जी पिके निघतात सर्व भाज्या गटामध्ये भरल्या जातात. म्हणजेच सुगडामध्ये जर आपल्याला एक एक करून घेवड्याच्या शेंगा, वाटाण्याच्या शेंगा, गाजराचे तुकडे, बोरं, ऊसाचे कांडे, भुईमुगीच्या शेंगा आणि हुरडा किंवा याला ज्वारीचं कणीस असं म्हणतात, हे ज्वारीचं कोवळं कणीस, त्याचबरोबर हरभऱ्याचे ओले घाटे, त्याचबरोबर गव्हाच्या ओंब्या, पावटा, वांगं सुगडामध्ये ठेवा. म्हणजे सुगडामध्ये भरावे. एखादे साहित्य नसेल तरी चालू शकतं, पण अशा सगळ्या भाज्या तुम्ही हे सर्व सुगडामध्ये भरू शकता. ते अगदी तुम्हाला सहजपणे भरता येतं. सर्व भाज्या सुगडामध्ये आपल्याला अगदी गच्च भरून घ्यायच्या आहेत, तुम्हाला छान दिसावं म्हणून. आणि हे सर्व भाज्या संक्रांतीच्या दिवसामध्ये उपलब्ध असतात, त्या सहज मिळू शकतात. आपण आता हे जे काही साहित्य किंवा जे काही वाण सुगड्यामध्ये भरलं तर ते थोडंसं आपल्याला जास्तीचंच करायचं आहे, कारण सुगड्यामध्ये भरून ते थोडंसं शिल्लक ठेवायचं असतं. त्याचबरोबर आपल्याला घरातील देवांना व्हायचं असतं. संक्रांतीच्या दिवशी घरातील तुळशीला व्हायचं असतं. आपण ज्या ठिकाणी ओसायला जाणार आहोत त्या मंदिरामध्ये तर त्या देवीला व्हायचं असतं. आपल्या घरी हळदी कुंकासाठी आलेल्या स्त्रियांच्या ओटीमध्ये घालायचं असतं, त्यासाठी थोडंसं जास्तीचं करायचं. असं सर्व सुगड्यामध्ये वाण भरून घेतल्यानंतर आपण जी पंती घेतली आहे त्यातील आपण 5 ठिकाणी हळदी कुंकू लावून घ्यायचं व पंतीमध्ये थोडंसं तिळगुळ, तांदूळ ठेवायचे. हळदी कुंकू किंवा काही जण गुलाल टाकतात, जसं तुमच्याकडे टाकलं जातं तसं टाकायचं आणि ती पंती आपल्याला मधल्या सुगड्यावरती ठेवायची आहे. अशा प्रकारे सर्व सुगडं भरल्यानंतर पंती त्यावरती ठेवल्यानंतर आपल्याला सुगड्यांची पूजा करून घ्यायची आहे. सर्व सुगड्यांना हळद कुंकू लावायचं आहे. सुवासिनीला स्वतःला देखील हळदी कुंकू लावून घ्यायचं. थोड्या अक्षदा व्हायच्या, फुलं असेल तर फुलं व्हायचं आणि त्या सुगड्यांना सर्वात शेवटी आपल्याला धूप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आणि त्यानंतर नैवेद्य दाखवायचा. संक्रांतीच्या दिवशी अनेक जण तिळगुळाच्या पोळ्या करतात, काही जण पुरणाच्या पोळ्या करतात, त्यांचाही नैवेद्य दाखवला जातो. तुमच्याकडे जे कोणते गोडधोडाचे पदार्थ बनवले असतील त्याचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे, किंवा तिळगुळाचा लाडू नैवेद्य दाखवला तरी चालेल. बघा, आपल्यापैकी मोठ्यांना नमस्कार करायचा.
सर्व आपली पूजा झाल्यानंतर मनोभावे नमस्कार करायचा. आपल्या परिवारांसाठी सुख शांती समृद्धी सूर्यासारखे उत्तम तेज आणि आपल्या पतीसाठी दीर्घायुष्य मागायचं. आणि पूजा झाल्यानंतर आपल्याला ते सर्व सुगडं किंवा खण एका नव्या कोऱ्या कपड्याने झाकून ठेवायचं असतं. याचं कारण म्हणजे आपल्याकडे जे काही विपुल आहे, जे काही वाण आहे ते जगाला दिसू नये, उघडं पडू नये आणि ते आपल्याकडे सदैव टिकून राहावं म्हणून ते झाकून ठेवलं जातं. अशी पद्धत आहे पूर्वीपासून. आणि त्यानंतर मकर संक्रांतीच्या दिवशी आपण व्यवसायाला जाताना त्यामधील 2 सुगड आपल्या ताटामध्ये ठेवायचं. ते सुद्धा आपल्या एका रुमालात झाकून ठेवायचं असतात. त्याबरोबरच आपण ज्या पंथीमध्ये तीळ गूळ तांदूळ गुलाल ठेवला आहे ती पंथीसुद्धा आपण घ्यायचं आणि त्यानेच स्त्रियांना वसायचं असतं. त्या तीळ तांदूळाच्या ओसाचं असतं. काही जणी आलेल्या स्त्रियांच्या ओटीमध्येच ते सुगड दान करायचं. काही जण फक्त सुगड्यामधील वाण घालतात किंवा काही जणांनी वाण शिल्लक ठेवलेलं असतं ते स्त्रियांच्या ओटीमध्ये घालतात. जसे तुमच्याकडे पद्धत असेल त्यानुसार तुम्ही करू शकता. आपण मंदिरात जाताना सुद्धा हे वाण घेऊन जायचं आहे. तेथील देवीला पण व्हायचं आहे. अशा प्रकारे ओसायला जाताना आधी देवघरातील देवांना, नंतर विठ्ठल रुक्मिणीला, त्यानंतर घरातील तुळशीला वसायचं. नंतर आपण ज्या घरामध्ये वसायला जाणार आहोत त्या देवीला वसायचं आणि नंतर मग स्त्रियांनी एकमेकींना वसायचं. आपल्यापेक्षा मोठ्यांना नमस्कार करायचा आणि वाण जर उरलं असेल तर ते आपल्या घरी आलेल्या हळदी कुंकासाठी स्त्रियांना त्यांच्या ओटीमध्ये घालायचं. हे सुगड आपण आपल्या पाशीच ठेवले तरीही चालतील. यातील जो वसा आहे तो आपण गायला खाऊ घालू शकतो किंवा दान करू शकतो किंवा स्त्रियांच्या ओटीमध्ये घातला तरीही चालू शकतो. बघा, मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्या जवळपास मंदिरात, शक्यतो विठ्ठल रुक्मिणीच्या किंवा रामसीतेच्या मंदिरात स्त्रिया एकमेकींना ओसायला जातात आणि सर्व स्त्रिया तिथे हळदी कुंकवाचा कार्यक्रम करतात, एकमेकींना ओसतात. त्यानंतर त्यातून एक सुगडं देवासमोर, एक सुगडं तुळशीपाशीही ठेवतात. घरातील सर्व थोरमोठ्यांचा आशीर्वाद घ्यावा. काही ठिकाणी हे सुगड महिला नंतर 5 जणींना वाण म्हणून देतात. पण हे सुगडं संक्रांती दिवशीच दान करतात किंवा वाण देतात. देवीच्या मंदिरातही काही जणी सुगडं दान करतात. बघा, ज्या नवीन लग्न झालेल्या मुली असतात त्यांना याबद्दल फारशी माहिती नसते, तर त्यांच्यासाठी हा तर खूपच उपयोगी व्हिडिओ असणार आहे. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सुगड पूजा किंवा खणाची पूजा कशी करायची ते सोप्या पद्धतीने सांगितले आहे. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी